सो हेलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी 2026ची एक्झाम देण्यासाठी तुम्ही आता जाणार आहात. बट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माहीत आहे का, की ॲक्चुअलमध्ये तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झाम ॲक्चुअलमध्ये कशी असते, या व्हिडिओमध्ये डायरेक्टली मी तुम्हाला दाखवणार आहे. कसे क्वेश्चन येतात, कशा टाईपचे इन्स्ट्रक्शन्स असतात, कसं तुम्हाला ऑप्शन्स दिले असतात, कसं तुम्हाला ऑप्शन चूज करावे लागतात, त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट जे इथं यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन्स बटन्स दिले असतात, ते तुम्हाला प्रॉपरली यूज करायचे असतात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. का सांगणार आहे? तुम्ही लहान आहात का? नाही. बट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एम-एस-टी सी-ई-टी एक्झाम देण्यासाठी जाणार आहात, तर तुम्हाला ॲक्चुअलमध्ये माहीत असायला पाहिजे, की बाबा ॲक्चुअलमध्ये एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम आपली कशी होत असते. तर ॲक्चुअलमध्ये जो पेपर आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे कसा होत असते, ठीक आहे. कारण की पहिल्यांदा तुम्ही जाता, तर त्यामुळे तुमच्याकडे एक प्रेशर असते. बट ते प्रेशर तुम्हाला नाही यायला पाहिजे. डायरेक्टली एकदम स्मूथली एक्झाम तुम्ही द्यायला पाहिजे विदाऊट एनी प्रेशर. चांगला पेपर तुमचा गेला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. ठीक आहे. तर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवणार आहे. पण डेमो म्हणजेच काय, ॲक्चुअली रिअली तसंच असणार आहे. थोडाफार इथं बदल म्हणजे काही बदल म्हणजे जास्त नसणार आहे. बट डेमो म्हणजे एकदम खरोखर तसंच असणार आहे. तर पहा सांगतो. तर पहा, तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तर सगळ्यात पहिले पहा, एम-एस-टी सी-ई-टीसाठी आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एम-एस-टी सी-ई-टी एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं पेन पेपरनी होणार नाहीये. तुम्हाला जे पेन तुम्ही सोबत नेऊ शकता कशासाठी? तर रफ वर्क करण्यासाठी, कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. तसं तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रोव्हाईड केलं जाणार आहे एक्झाम हॉलमध्ये. बट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही सोबत नेऊ शकता. होऊ शकते एखाद्या वेळेस नाही प्रोव्हाईड करतील, ठीक आहे. आणि जे रफ वर्क करण्यासाठी पेपर्स असतात, पेजेस असतात, ते तुम्हाला तिथं प्रोव्हाईड केले जातात. नो प्रॉब्लेम, ठीक आहे. तर ॲक्चुअलमध्ये पाहणार आहोत आपण, की पेपर तुमचा कसा असते. तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला असं तुमचं पेज ओपन होते, ठीक आहे. असं पेज ओपन होण्या अगोदर तुम्हाला काही पहिले पेज ओपन होते, ते म्हणजेच की लॉग इन करण्यासाठी. तुमचं जे एम-एस-टी सी-ई-टीचं हॉल तिकीट असते, तुमच्या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला असतो. ओके. तो एंटर करायचा असतो. जेव्हा तुम्ही लॉग इनवरती क्लिक करता, तर असे तुम्हाला इन्स्ट्रक्शनचं एक पेज ओपन होते. यामध्ये तुम्हाला दिलं असते, की बा तुमचा समजा पी-सी-एम आहे, तर मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे सब्जेक्ट आहेत. तुम्हाला नंबर ऑफ क्वेशन्स किती आहेत ते दिलं आहे. प्रत्येक क्वेशनला म्हणजे टोटल किती मार्क्स आहेत ते दिलं आहे. ओके. सो असं तुम्हाला दिलं असते. त्याबरोबर हे सांगितलं असते, की टेस्ट कंटेन 3 सेक्शन. 3 सेक्शन आहेत तुम्हाला. एक फिजिक्स, एक केमिस्ट्री, एक मॅथ. ओके. त्यानंतर 4 ऑप्शन तुम्हाला दिले असतात प्रत्येक एका क्वेशनसाठी. त्यानंतर 180 मिनिट्सचा तुमचं काय असते टायमिंग असते पी-सी-एमसाठी किंवा पी-सी-बीसाठी. ओके. आणि याच्यामध्ये बघू शकता, तर टेस्ट कंटेन 2 अँड 1 मार्क क्वेश्चन. ओके आहे ना. 2 मार्क्ससाठी आणि 1 मार्कसाठी क्वेश्चन दिले असतात. जसं की फिजिक्स आणि केमिस्ट्री जे असेल, तर 1-1 मार्कसाठी क्वेश्चन. मॅथेमॅटिक्स असेल तर 2 मार्काचा 1 क्वेश्चन असं तुम्हाला दिलं असते. त्यानंतर देअर इस नो पेनल्टी फॉर द क्वेश्चन दॅट यू हॅव नॉट अटेम्प्टेड. जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला, तर तुम्हाला इथं पेनल्टी वगैरे काही नाही. त्याबरोबर नो निगेटिव्ह मार्क्स फॉर द रॉंग क्वेश्चन. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हे सुद्धा इथं सांगितलं. त्यानंतर यू कॅन चेंज युअर ॲन्सर बाय क्लिकिंग ऑन द सेम अदर ऑप्शन. म्हणजे हे तुम्हाला मी डायरेक्टली आता हे वाचून समजणार नाही. डायरेक्टली मी तुम्हाला इथं दाखवतो. ठीक आहे. हे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दाखवतो डायरेक्टली कसे असतात. ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला असं दिलेलं असते, तुम्हाला इथं स्टार्ट एक्झाम करायची असते. ओके. स्टार्ट एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला कसा क्वेश्चन पेपर असतो, ते सुद्धा मी डायरेक्टली तुम्हाला दाखवतो. अगोदर मी तुम्हाला एका अशा कॉलेजबद्दल सांगतो, की जे तुम्हाला तुमचं करियर बनवून देणार आहे इन फ्युचरमध्ये. ते म्हणजेच की पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ॲक्चुअलमध्ये हे एक टेक स्कूल आहे, जे की बंगलोरमध्ये आहे आणि या स्कूलमध्ये तुम्हाला बी-टेक डिग्री 4 इयरची ऑफर केल्या जाते, कॉम्प्युटर सायन्स प्रोग्राम. आणि हे ऑफर्ड बाय मेधावी स्किल युनिव्हर्सिटी आहे आणि यू-जी-सी रिऑर्गनाइज्ड स्किल युनिव्हर्सिटी आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स, ओके, ए-आय, एम-एल हे कोर्सेस ऑफर केल्या जातात. सो या कॉलेजबद्दल तर डिटेल मी तुम्हाला सांगतो, बट या कॉलेजच्या एक्झामसाठी जे लिंक आहे, ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जसं क्लिक करता, तर या कॉलेजची जी ॲडमिशन टेस्ट असते, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन एक वेळ ते इथं लिंकवरती नक्की चेकआउट करू शकता. तर चला आपण इथं पूर्ण कॉलेजची डिटेल्स पाहूया. या कॉलेजमध्ये जो करिक्युलम आहे, तो एक ॲडव्हान्स इंडस्ट्री फोकस्ड आहे आणि जो फोकस्ड करिक्युलम आहे, तुम्हाला त्यामध्ये शिकवतात, जे की इम्पॉर्टंट असते इंटरनॅशनल फॉर्मॅटनुसार, जे की प्रॅक्टिकली फर्स्ट तुम्हाला लर्न करायचं असते. तर यामध्ये तुम्हाला 5000 लाईव्ह कोडिंग हवर्स मॅन्डेटरी कंपल्सरी तुम्हाला शिकवतील, जे की 5000 लाईव्ह कोडिंग हवर्स तुम्हाला एका अशा
बनवतील की जो एखादा 2 ते 3 इयर्सचा एक्सपिरियन्सवाला कोडर असेल. म्हणजे हा तुमचा एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. तर तुम्हाला 11+ कोडिंग लँग्वेजेस शिकवल्या जातील. ते म्हणजेच की फर्स्ट इयरपासूनच आणि हा असा पहिला करिक्युलम आहे की जिथं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरपासून कोडिंग शिकवल्या जाते. जे 11+ लँग्वेजेस तुम्हाला इथं शिकवल्या जातात, तर त्या लँग्वेजेस असतात की जे तुम्हाला ॲक्चुअली कंपनीजमध्ये, आय-टी कंपनीजमध्ये इथं यूज केल्या जातात. तिथं तुम्हाला प्रॅक्टिकली जेव्हा जॉब करता, त्यानुसार तुम्हाला त्याचा उपयोग असतो. म्हणजे प्रॅक्टिकल स्किल तुमची इथं डेव्हलप केल्या जाते, जे तुम्हाला 11+ कोडिंग लँग्वेजेसमध्ये शिकवले जाते. तुम्ही इथं पाहू शकता लँग्वेजेस आणि यूज्ड इन कंपनीज कोणत्या आहेत, इथं दिसत असेल. या टेक स्कूलच्या पाठीमागे ॲक्चुअलमध्ये मोठे इंटरनॅशनल मेंटॉर्स अँड प्रोफेशन्स आहेत, जसं की फॉर्मर CEO ऑफ Xiaomi असेल, त्याचबरोबर आनंद चंद्रशेखरन जे की एक्स डायरेक्टर ऑफ FB मेसेंजरचे आहेत. त्याचबरोबर असे बरेचसे इंटरनॅशनल अँड प्रोफेशनल्स मेंटॉर्स आहेत या टेक स्कूलच्या पाठीमागे. पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये लाईफ कशी असणार, तर एव्हरी वीक प्रत्येक वीकला 1 ते 2 फाउंडर, CTO इथं भेट देणार आहे. त्याबरोबर जे टेक लीडर असतील ते सुद्धा इथं येतील आणि व्हिजिट देण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की इथं सेशन्स होणार आहेत आणि सेशन्समध्ये तुम्हाला इथं इंडस्ट्री इन्साइट्स मिळतील. इंडस्ट्री इन्साइट्स म्हणजे नेमकं कोणत्या स्किल्स इम्पॉर्टंट आहेत इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब देण्यासाठी, चांगलं करिअर बनवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एव्हरी वीक त्या सेशनमध्ये डिस्कस होतील. त्याबरोबर नोन ॲज फायरसाईड चॅट्स, यालाच काय म्हणतात, ते फायरसाईड चॅट्स म्हणतात आणि गिव्ह यू इंडस्ट्री कनेक्शन, आणि यामुळे तुम्हाला इंडस्ट्री कनेक्शन इथं मिळते. आणि तसंच या टेक स्कूलमध्ये काही मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट्स होत असतात आणि या इव्हेंट्सचं उद्देश काय, तर या इव्हेंट्सचं फर्स्ट अप्रोच असं असते की जे इंडस्ट्री आहे ते स्टुडंट्सच्या क्लोजर आली पाहिजे आणि त्यामुळे इथं ते काय करतात की कॉन्फरन्सेस अरेंज करत असतात की त्यामुळे इंडस्ट्री एक्सपोजर विद्यार्थ्यांना मिळते, ते क्लोजर येतात आणि तसेच हॅकथॉन वगैरे सुद्धा इथं काय होत असतात आणि हे पार्टनर केलेले असतात इव्हेंट. ते म्हणजेच की इंटरनॅशनल फर्म्स जसं की जेमिनी, ChatGPT, ओके, फाउंडिंग कंपनी ज्या असतात ChatGPTच्या तशा टाईपच्या. म्हणजे एकूण तुम्हाला या इव्हेंट्समुळे तुम्हाला एकदम क्लोजर येणार आहे तुम्ही इंडस्ट्रीच्या, जे की नीड आहे आताच्या स्किल्स वगैरे डेव्हलप करण्यासाठी, जे की तुम्हाला हे इव्हेंट्स बघायला मिळतील पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमुळे. तसेच पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या इव्हेंट्समध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट इथं झालेला आहे, ते म्हणजेच की वायबथॉन. याच्यामध्ये हे एशियाचं एक बिगेस्ट कोडिंग हॅकथॉन होतं 2026 मधलं, ओके. आणि यामध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एशियाचं एक बिगेस्ट ऑफलाईन टेक हॅकथॉन हे पोलॅरिसमध्ये इथं झालं आहे. आणि याच्यामध्ये जे रजिस्ट्रेशन आहे जवळपास 2026ची आपण जर गोष्ट केली तर 15,000 जणांनी इथं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्याचबरोबर 1500 लोकांनी या हॅकथॉनला इथं काय अटेंड केलं होतं, जे की 36 म्हणजे 36 हवर्सचं हॅकथॉन होतं, ओके. कॅम्पस इन्क्लुडिंग कॅम्पस स्टुडंट्स अँड वर्किंग प्रोफेशनल्स अक्रॉस द ग्लोब की ज्यांनी इथं जॉईन केलं होतं, ओके. सो हे मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट्स असतात जे की पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसं की एक झालं याच्यामधलं ते म्हणजेच की वायबथॉन. तसेच इथल्या एका इव्हेंटमध्ये जे ChatGPT, जे की तुम्हाला माहिती असेल ChatGPTची जे फाउंडिंग कंपनीज आहेत त्यांनी इथं एक कॉन्फरन्स अरेंज केली होती आणि ते जे कॉन्फरन्स होती जे व्हेरी फर्स्ट टाईम इंडियामध्ये पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. याच्यामध्ये 500+ वर्किंग प्रोफेशनल्स होते आणि 50+ टेक इन्फ्लुएन्सर्स होते ज्यांनी हे कॉन्फरन्स इथं काय अटेंड केली होती. सो अशा टाईपचं सुद्धा जे ChatGPTच्या फाउंडिंग कंपनीज आहेत ते सुद्धा इथं अशा टाईपचे मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट्स इथं करतात. म्हणजे जे विद्यार्थीला गरज आहे ॲक्च्युअलमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी स्किल्सवाली, ते एकदम क्लोज येऊन जातात या इव्हेंट्समुळे. तर असे इव्हेंट्स आपल्याला पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बघायला
मिळतात. सो पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी ही कुठे लोकेटेड आहे? तर हे लोकेटेड आहे बंगलोरमध्ये. म्हणजेच की टेक कॅपिटल जे की बंगलोर आहे आणि इन टेक पार्क तुम्हाला हे बघायला मिळते याची लोकेशन. तसेच हे जे कॉलेज आहे सराउंडेड आहे बाय द एम-एन-सीज कंपनीज. ओके, एम-एन-सीज कंपनीजमध्ये सराउंडेड आहे. म्हणजेच तुम्हाला एक इझी जाणार आहे ते म्हणजेच की स्टार्टअप्स मेकिंग इट इझियर टू नेटवर्क. म्हणजे स्टार्टअप्स जर स्टार्ट केले तर विद्यार्थ्यांना इथं इझी जाणार आहे नेटवर्क बनवण्यासाठी. तसेच यामध्ये व्हेन कंपनीज हायर लोकली, म्हणजे जेव्हा इथं लोकली विद्यार्थ्यांना हायर केलं जाणार आहे कंपनीजमध्ये आय टी जॉबसाठी, तर विद्यार्थ्यांना इथं इझियर जाणार आहे एक्झाम देण्यासाठी. कारण की इथं एम-एन-सीज कंपनीज इथं सराउंडेड आहेत या कॉलेजला. तसेच हे जे कॅम्पस आहेत, ओके, द कॅम्पस आहेत इंटरनॅशनली डिझाईन केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला इनोव्हेशन लॅब बघायला मिळतात. ओके, इनोव्हेशन लॅब बघायला मिळतात. त्याचबरोबर योगा रूम आहे, त्याबरोबर आर्केड अरिना, त्याबरोबर रेडियल क्लासरूम प्लस गेमिंग रूम एटसेट्रा. खूप जास्त इथं वेगवेगळ्या पद्धतीची लाईफसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर प्रोसेस कशी आहे पहा, सिंपल आहे सांगतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं PAT म्हणजेच पोलॅरिस ॲडमिशन टेस्ट जी आहे तुम्हाला द्यावी लागणार आहे ऑनलाईनच. ओके, याची लिंक मी तुम्हाला अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये तर देऊन देतो. ओके, याची लिंक मी तुम्हाला वेबसाईटची ॲडमिशन टेस्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ठीक आहे, पहिले तुम्हाला PAT म्हणजे पोलॅरिस ॲडमिशन टेस्ट द्यावी लागणार आहे आणि एक्झाम क्लिअर केल्यानंतर PAT क्लिअर केल्यानंतर तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यावी लागणार आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये. ओके, ॲडमिशन प्रोसेसमध्ये बघू शकता 1 to 1 तुम्हाला एक इंटरव्ह्यू शेड्यूल असतो की एक्झाम क्लिअर केल्यानंतर तो तुम्हाला द्यावा लागतो. आणि तसेच इथं तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल आहेत. ओके, स्कॉलरशिपसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आणि या स्कॉलरशिप बेस्ड असणार आहे. म्हणजे कशावरती तुम्हाला मिळणार आहे तर तुमचा जो PATमध्ये स्कोर येणार आहे आणि तसेच तुम्हाला JEEमध्ये जो स्कोर येणार आहे त्याच्यावरती बेस्ड तुम्हाला इथं स्कॉलरशिप मिळेल किंवा नाही मिळेल याच्यावरती स्कोरवरती डिपेंड असणार आहे. एक्झाम देण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ही टेस्ट दिल्यानंतर तुम्ही पुढे ॲडमिशनची प्रोसेसमध्ये क्वालिफाय होऊ शकता. त्याचबरोबर पहा, विद्यार्थ्यांसाठी एक इथं प्रोग्राम आहे ते म्हणजेच की पोलॅरिस अर्ली एंट्री प्रोग्राम म्हणजे PEEP नावाचा हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये काय असते की जे विद्यार्थी 11वीमध्ये असतात तर ते PAT देऊ शकतात म्हणजे पोलॅरिस ॲडमिशन टेस्ट देऊ शकतात आणि त्यांचं सीट ते बुक करू शकतात. ओके, आणि हे जे तुम्ही सीट इथं बुक करता तर त्या 11वीच्या विद्यार्थ्यांना इथं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्यांना इथं मॅकबुक मिळते. ओके, जेव्हा ते त्यांची BTech जर्नी इथं स्टार्ट करतात. ओके, व्हाया PEEP म्हणजे PEEP जो प्रोग्राम आहे त्यानुसार 11वीच्या विद्यार्थ्यांनी इथं ही PAT एक्झाम दिली तर अशा पद्धतीनं हे पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला BTech प्रोग्राम ऑफर केले जाते कम्प्युटर सायन्स AI MLमध्ये. जर तुम्ही AI ML कम्प्युटर सायन्समध्ये करिअर करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही चेकआउट करू शकता पोलॅरिस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीबद्दल. एक्झामबद्दल लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन एक वेळ तुम्ही नक्की इथं चेक करायचं. आता आपण जसं स्टार्ट एक्झाम इथं करतो MST CETचं, तर तुम्हाला इथं स्टार्ट एक्झाम म्हणून क्लिक करायचं असते. ॲक्च्युअल एक्झाममध्ये सुद्धा जेव्हा स्टार्ट एक्झामवरती आपण क्लिक करतो तर पहा इथं आपला क्वेश्चन पेपर आता आलेला आहे. आता पहा मोस्ट इम्पॉर्टंट हे जे क्वेश्चन पेपर आलेलं आहे मी सांगतो तुम्हाला आता कशा पद्धतीचं असते. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला MST CET ॲक्च्युअलमध्ये सेक्शन वाईज तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला असते. जसं आता याच्यामध्ये डेमो आहे म्हणून तुम्हाला इथं 3 सेक्शन दिले आहेत. जसे आपण याच्यावरती क्लिक करतो, दिसत आहे आपल्याला मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. आता हे डेमो आहे म्हणून आपण फिजिक्सवरती क्लिक केलं तर फिजिक्सचा क्वेश्चन पेपर ओपन होईल आणि केमिस्ट्रीवरती क्लिक केलं तर केमिस्ट्रीचा ओपन होईल. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ॲक्च्युअल CET एक्झाम असते तेव्हा तसं ऑप्शन तुम्हाला नसते. जर समजा मॅथेमॅटिक्स पहिले असेल तर मॅथेमॅटिक्सचा तुम्हाला कंप्लीट पेपर सोडवावा लागणार आहे जेवढा टाईम तुम्हाला दिला आहे त्या टाईममध्ये. नंतर बाकीचा सेक्शन इथं ओपन होतील. म्हणजे सेक्शन बाय सेक्शन तुम्हाला इथं पेपर सोडवावा लागणार आहे ॲक्च्युअल CET एक्झाममध्ये. हे डेमो आहे म्हणून तुम्ही इथं ओपन करू शकता. ओके. सो त्यानंतर पहा, तुम्हाला अशाच टाईपचा क्वेश्चन दिलेला असतात. म्हणजे असाच तुम्हाला क्वेश्चन असतो. ओके. सो पहिला क्वेश्चन दिलाय. इथं तुम्हाला नंबर असते की 1 क्वेश्चन आउट ऑफ 50. ठीक आहे. असा जेव्हा क्वेश्चन असतो याचे 4 खाली ऑप्शन दिलेले असतात. ए ऑप्शन, बी, सी आणि डी. याच्यामध्ये तुम्हाला जे करेक्ट एक्सप्लेनेशन जे असेल ते तुम्हाला दिलं असेल सोल्युशन. ठीक आहे. आता तुम्हाला जे वाटते ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ते म्हणजेच की राइट साइडला हे जे तुम्हाला इथं दिसत आहे. ओके. हे जे तुम्हाला दिसते ना इथं नॉट व्हिजिटेड, अनॲन्सर्ड, ॲन्सर्ड, रिव्ह्यू आणि रिव्ह्यू विथ ॲन्सर हे 5 टाइपचे जे असतात ना क्वेश्चनचे टाइप
ते समजून घेणे इम्पोर्टंट असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, जसं की दिलंय नॉट व्हिजिटेड. हे इथं डॉट दिलाय अगोदर नॉट व्हिजिटेडच्या अगोदर ब्लॅक डॉट. आता हे काय सांगते आपल्याला, तर ब्लॅक डॉट म्हणजे नॉट व्हिजिटेड म्हणजे हे जे तुम्हाला इथं डॉट दिसतायत ना 2, 3, 4, 5 हे क्वेशनचे नंबर आहेत. जसं आपण 9 वरती क्लिक केलं, तर 9 नंबरचा क्वेशन ओपन झाला. 19 वरती क्लिक केलं, 19 नंबरचा क्वेशन ओपन झाला. 18 वरती क्लिक केलं, 18 नंबरचा क्वेशन ओपन झाला. म्हणजे हे जे ब्लॅक ते तुम्हाला दिसत आहे, हे म्हणजे नॉट व्हिजिटेड म्हणजे अजून तुम्ही त्या क्वेशनला व्हिजिट नाही केलं. आता आपण पहा 9 नंबरचा क्वेशन ओपन केला, 19चा ओपन केला, 18चा ओपन केला. ब्लॅक डॉट चेंज झाले येलो कलरमध्ये म्हणजेच काय अनअन्सर्ड ओके. अनअन्सर्ड म्हणजे आपण व्हिजिट तर केले क्वेशन बट ते अनअन्सर्ड आहेत. फक्त आपण पाहिले ते. ॲन्सर चूज केलं का कोणतं नाही. तर हे झालं पाहू शकता अनअन्सर्ड येलो डॉट इथं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. स्टार्टिंगला येलो डॉट ओके. त्यानंतर पाहू शकता ॲन्सर्ड वाले ब्लू डॉट. आता ब्लू डॉट जसं आता फॉर एक्झाम्पल फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू sin x बिटवीन x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 2 पाय. आता फॉर एक्झाम्पल मी कॅल्क्युलेट नाही केलं. समजा 4 स्क्वेअर्स युनिट्स हे ॲन्सर आहे. मी हे चूज केलं. पाहू शकता ब्लू कलर झाला 9 नंबरचा क्वेश्चन आणि हे इथं खाली एरो दिसते हा. याच्यामध्ये तुम्हाला लिहून नाही आलं, पण हे सेव्ह म्हणून असते. सेव्ह अँड नेक्स्ट इथं लिहिलेलं असते. जसं आपण याच्यावरती क्लिक करतो सेव्ह अँड नेक्स्ट वरती पाहू शकता ब्लू कलर झाला. ठीक आहे. ब्लूमध्ये आला. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता आता पुढचा कलर काय सांगते. हां, ओके. हा थोडा लाईट ब्लू कलर आहे. ओके. स्काय ब्लू कलर म्हणू शकतो. रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजेच काय समजा फॉर एक्झाम्पल हा एक क्वेशन आहे. या क्वेशनच्या ॲन्सरमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात, की याचा ॲन्सर 12 आहे की 10 आहे. ओके. 10 आहे की 12 आहे. तुम्हाला कन्फर्म माहीत नाही. बट तुम्ही ठीक आहे 12 केलं. पण त्याला मार्क रिव्ह्यू केलं. इथं मार्क रिव्ह्यू ऑप्शन आहे. मार्क रिव्ह्यू म्हणजेच काय, की नंतर हा इथं मार्क रिव्ह्यू जसं क्लिक करता, नंतर तुम्हाला एक क्वेशन हायलाइट होते 10 नंबरचा किंवा तुम्हाला लक्षात येते जेव्हा तुम्ही सगळे क्वेशन सॉल्व्ह करता या याचे सब्जेक्टचे. नंतर हे जे स्काय ब्लू कलर आहे हा समजा जो पण असेल, तर नंतर तुम्हाला लक्षात येते की अरे आपण हा आता रिव्ह्यूसाठी मार्क केलेला क्वेशन आहे. नंतर आपल्याला पुन्हा आपण याला व्हिजिट द्यावी लागणार आहे. करेक्ट ॲन्सर आपल्याला याचं कोणतं आहे पुन्हा आपण इथं सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी मार्क फॉर रिव्ह्यूसाठी हा डॉट कलर दिला असते. त्यानंतर रिव्ह्यू विथ ॲन्सर. रिव्ह्यू विथ ॲन्सर म्हणजेच काय पहा. आता मी जे तुम्हाला सांगितलं ते रिव्ह्यू विथ ॲन्सर झालं. म्हणजे तुम्ही ॲन्सर तर केलं, बट ते रिव्ह्यूसाठी टाकलं, की त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे. पण हे रिव्ह्यू जे असते ना स्पेशल रिव्ह्यू म्हणजे काय असते फॉर एक्झाम्पल आपण 12 नंबरच्या क्वेशनवरती गेलो आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात माहीत नाही कोणतं ॲन्सर करेक्ट आहे. आपल्याला आपला फॉर्म्युला वगैरे काही माहीत नाही. त्यामुळे डायरेक्टली आपण मार्क रिव्ह्यू केलं असं आणि नेक्स्ट बटनवरती गेलो. तर हा झाला स्काय ब्लू कलर मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजेच काय आपण याचा ॲन्सर नाही केलं. डायरेक्टली आपण दुसऱ्या क्वेशनवरती गेलो. तर असे तुम्हाला हे कलरचे इंडिकेशन्स दिले असतात, इंडिकेटर्स दिले असतात पेपरमध्ये समजण्यासाठी. आता इथं तुम्हाला हे ब्लॅक, येलो, ब्लू, स्काय ब्लू असे कलर दिले आहेत. ॲक्चुअल एक्झाममध्ये तुम्हाला वेगळ्या टाइपचे कलर दिले असतील. रेड दिला असेल, ओके, ब्लॅक दिला असेल, येलो दिलेला असेल, ग्रीन दिला असेल. मॅक्सिमम तुम्हाला ग्रीन येणार आहे, रेड येणार आहे. म्हणजे ग्रीन म्हणजे ॲन्सर केले, रेड म्हणजे ॲन्सर नाही केले. मार्क फॉर रिव्ह्यूसाठी वेगळं येणार आहे. ब्लॅकसाठी म्हणजे नॉट व्हिजिटेड अशा टाइपचे राहणार आहे. तर अशा टाइपचं तुम्हाला दिलेलं असते आणि खाली ऑप्शन असणार आहेत. रिव्ह्यू दिलेला असते, मार्क फॉर रिव्ह्यू, सेव्ह अँड नेक्स्ट असते. इथं बॅकचं बटन असते. तर नो प्रॉब्लेम बॅकसुद्धा तुम्ही येऊ शकता. समजा 12 नंबरच्या क्वेशनवरती आले, बॅक आले तुम्ही 11 नंबरच्या किंवा डायरेक्टली तुम्ही इथून क्वेशनवरती जंप करू शकता, आहे ना? असं ठीक आहे. अशा टाइपचं तुम्हाला ॲक्चुअल पेपर दिला असते आणि इथं वरती असते टायमिंग सुरू. जो तुमचा 180 मिनिटचा टायमिंग असते, तुम्हाला इथं सुरू असते. ओके. सेक्शन वाईज जो असेल, सेक्शन वाईज असेल तर सेक्शन वाईज टायमिंग असेल सुरू. ठीक आहे. तुम्ही एक्झामला गेले तुम्हाला तिथं माहीतच पडते. तर अशा स्टेपचं तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट राहते. ॲक्चुअल एक्झाममध्ये तुम्हाला जेव्हा सोडवायची असते एक्झाम, ठीक आहे. तर अशा टाइपचं तुम्हाला दिलेलं असते. तर विद्यार्थी मित्रांनो असं तुम्हाला दिलेलं असते आणि फायनल स्टेप असते सगळे सेक्शन सोडवल्यानंतर ते म्हणजेच की सबमिट. सबमिट तुम्हाला करावं लागते. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथं समजते की तुम्ही किती क्वेशन अटेम्प्ट केले आहेत, किती अनअटेम्प्टेड आहेत, मार्क फॉर रिव्ह्यू किती आहेत, ओके. असं तुम्हाला दिलेलं असते. आणि जर तुम्ही समजा सबमिट नाही केलं, तर ऑटोमॅटिकली जसा हा टाइमर एंड होणार आहे, तुमचा पेपर ऑटोमॅटिकली इथं सबमिट होऊन जाते. बरेच विद्यार्थ्यांना असा कन्फ्युजन होते, की आपण इथं पेपर सबमिट नाही केला आणि टाईम सरला, तर आपला पेपर सबमिट झाला की नाही? तर पेपर सबमिट होऊन जाते, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर अशा टाइपचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेलं असते. तुमचा एम-एस-टी सीईटीचा पेपरचा फॉर्मॅट ऑनलाईन एक्झाममध्ये. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. ओके. त्याचबरोबर तुम्हाला पोलॅरिसच्या स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीबद्दल सुद्धा मी सांगितलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.